92 किलो आणि 97 किलो वजन गटातील पारितोषिक वितरण समारंभ बाकी आहे. डॉक्टर गुजरातवर निलेश मतलेकर आणि नारायण जगदीश सहकारी नगर मुस्लिम संघाचे समोर हे मुलं थांबलेले आहेत. त्यांना कुठे आपण पारितोषिक वितरण समारंभासाठी तर आपण बघतोय महाराष्ट्र केसरीची ही फायनल आज कशा पद्धतीनं झालेली आहे. अर्थातच या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाची किनार देखील आहे. विराक्षनं यावेळेस पंचांसोबत घातलेला वाद आणि त्यानंतर झालेली ही अत्यंत थरारक अशी कुस्ती स्पर्धा. पृथ्वीराजनं केसरी होण्याचा हा मान मिळवला. केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने माझं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या बापाचं माझ्या आजोबाचं स्वप्न पूर्ण झाले. माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता माझ्या मुख्याचं पूर्ण झालं. कसं माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण झाले. बस दंड वाजव, दंड वाजव, दंड वाजव, तू दंड वाजव. अहो एक मिनिट. ऑपोजिशन अख्खा महाराष्ट्र कुस्ती बघायला होता. अख्खा महाराष्ट्र कुस्ती बघायला होता. ह्याच्यात काहीच ऑपोजिशन नाही. सगळ्यांना त्यांना करू दे. माझं मी काम पूर्ण केलं. लक्षात ठेवा. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. 61वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरमध्ये आज त्याची फायनल झाली. अर्थातच या कुस्ती स्पर्धेला वादाची किनार देखील पाहायला मिळालेली आहे. पृथ्वीराज मोहोळला मात्र 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर आपलं नाव कोरलेलं आहे. आज मी आनंदी आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण झालं, अशी पहिली प्रतिक्रिया यावेळेस आपण बघतोय पृथ्वीराज मोहोळनं दिलेली आहे. महाराष्ट्र केसरीची ही फायनल आज रंगली. महेंद्र गायकवाडवर मात करत यावेळेस पृथ्वीराजनं मैदान मारलं असंच म्हणावं लागेल. मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने पृथ्वीराज मोहोळ. महेंद्रनं मैदान सोडल्यामुळे पृथ्वीराजला 2 गुणांनी विजयी घोषित करण्यात आलं. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे. चांदीची गदा उंचावून यावेळेस पृथ्वीराज मोहोळनं आपला आनंद आणि अभिनंदन इथं साजरा केला. संग्राम भैया जगताप यांच्या वतीने पृथ्वीराज मोहोळ.